नमस्कार, मी डॉक्टर ईश्वर सोनगरे. आजचे हे डेमो लेक्चर स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी या विषयावर आपण आयोजित केलेलं आहे. आजच्या लेक्चर मधनं तुम्हाला इंग्रजी विषयाची डेप्थ, स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी विषयाची डेप्थ याबद्दल बरीच माहिती मिळेल. आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजीला अनन्यसाधारण महत्व आहे. जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांना इंग्रजी हा विषय कंपल्सरी सारखाच आहे. राज्यसेवेला इंग्रजी विषय 100 मार्काला आहे, मेन्सला. PSA ला 30 मार्क्सला इंग्रजी ग्रामर आहे. बँकिंगच्या परीक्षांना IBPS असेल किंवा SBI असेल, त्याच्या POच्या पोस्ट असतील किंवा क्लरिकल पोस्ट असतील, त्यांना सुद्धा 30-40 प्री मेन्स दोघांना इंग्लिश ग्रामर कंपल्सरी आहे. CTET, TET या शिक्षक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या एलिजिबिलिटी टेस्ट आहेत, यांना सुद्धा इंग्लिश कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे राज्यांतर्गत आणि केंद्रांतर्गत ज्या वेगवेगळ्या परीक्षा आयोजित केल्या जातात, त्या परीक्षांना सुद्धा इंग्रजी हा विषय जवळपास कंपल्सरी सारखाच आहे. त्याचबरोबर आजचं हे लेक्चर ज्या परीक्षेसाठी आपण आयोजित केलेलं आहे, IB च्या एक्झाम्स असतील, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा ASCIO च्या एक्झाम्स असतील, त्यांना सुद्धा इंग्रजी जवळपास 20 मार्काला, IB ला 20 मार्काला इंग्रजी या विषयावरती प्रश्न येणार आहेत, एवढं वेटेज आहे. इंग्रजी विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खास करून 3 गोष्टींवर फोकस करायला पाहिजे, किंवा असं म्हटलं तरी चालेल की इंग्रजीत ह्या 3च अशा गोष्टी आहेत ज्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने फोकस केलं पाहिजे. एक, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थ. जास्तीत जास्त शब्दार्थ प्रत्येक विद्यार्थ्याचे पाठ असले पाहिजेत. शब्दार्थ पाठ करताना ते शब्दार्थ जास्तीत जास्त दिवस आपल्या लक्षात राहतील या पद्धतीने ते पाठ झाले पाहिजेत. तसंच शब्दार्थ पाठ केल्यानंतर त्यांचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. कारण काही स्पर्धा परीक्षांना, ज्याप्रमाणे आपण म्हटलं की राज्यसेवेला 100 मार्काचे इंग्रजी व्याकरण आहे, इंग्रजी हा विषय आहे, त्यापैकी 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्यामध्ये 25 मार्काचा निबंध विद्यार्थ्यांना लिहायचा असतो. मग अशा वेळेस निबंध लिहिताना त्या ठिकाणी आपल्याला शब्दार्थांची आणि व्याकरणाची या दोघा गोष्टींची मदत होते. म्हणून शब्दार्थ आपले पाठ असले पाहिजे जास्तीत जास्त, ते दररोज पाठ करायला पाहिजे. व्याकरणावर दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक आहे ग्रामर, व्याकरण. व्याकरणात काय असतं तर व्याकरणात वाक्य रचनेसंबंधी वेगवेगळे नियम असतात. माझ्या मते वाक्यरचनांचा अभ्यास म्हणजे व्याकरण. द स्टडी ऑफ द फॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस, द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर्स ऑफ द सेंटेन्सेस इज ग्रामर. व्याकरणात काय करतो आपण तर विविध नियम अभ्यासतो. वाक्यरचना कशी करावी याबद्दलचे काही नियम असतात, त्यांचा अभ्यास करावा लागतो. आणि व्याकरणात कोणकोणते टॉपिक्स आहेत हे तुम्हाला परिचित आहेत. आता जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्यात कोणते आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तिसरा सगळ्यात महत्वाचा घटक आहे कॉम्प्रेहेन्शन, आकलनावर आधारित प्रश्न. यामध्ये पॅसेजेस येतात, पॅसेजेसवर प्रश्न असतात. त्याचबरोबर क्लोज टेस्ट हा एक प्रकार असतो, क्लोज टेस्ट वर प्रश्न असतात, है ना. पॅराजंबल्ड आहे, पुढे आहे, मी बोलतो पुढे. तर हे 3 गोष्टी जे आहेत, व्होकॅब्युलरी, ग्रामर आणि कॉम्प्रेहेन्शन, ह्या अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या माहिती असल्या पाहिजे. येतं लक्षात? ठीक आहे. तर या 3 गोष्टींवर फोकस करायचं आहे आपल्याला, हे विसरू नका. आणि ह्या 3 गोष्टींवर फोकस केल्याशिवाय तुम्ही इंग्रजीमध्ये खूप चांगले मार्क्स नाही मिळवू शकणार. म्हणून या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट काय असणार आहे? आता जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्यासाठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट म्हणजे प्रश्न कोणत्या प्रकारचे येतील तर ग्रामरचे नियम, म्हणजे नेटवर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सिलेबस हा दिसेल की ग्रामर रूल्स, व्याकरणाचे नियम यावर आधारित काही प्रश्न असतील. मग ते कोणते कोणते असतील ते पुढे दिसतील तुम्हाला. बघा, अँटोनिम्स, सिनोनिम्स यावर काही प्रश्न असतील. सिंगल, डबल फिलर्स, फिल द ब्लँकचे प्रश्न असतात. 2 ब्लँक्स असतात, डबल फिलरचे प्रश्न येतात. एरर डिटेक्शन हा एक टॉपिक आहे, याला स्पॉट द एरर असंही म्हटलं गेलंय. सिनोनिम, समानार्थी शब्द. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द. इडियम्स अँड फ्रेजेस, म्हणी आणि वाक्प्रचार यावर आधारित काही प्रश्न असतात. फिल द ब्लँकचे प्रश्न. रीडिंग कॉम्प्रेहेन्शन, आकलनावर आधारित प्रश्न, यावर प्रश्न असतात. पॅसेजेस येतात. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ग्रामरचे रूल्स जे आपण वरती इथं लिहिलंय त्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस याचे काही नियम असतील, है ना. स्पॉट द एररचेही नियम ग्रामर रूल्स मध्ये येतात. प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय यावर प्रश्न असतील. क्लोज टेस्ट, पॅराग्राफ दिलेला असतो एक,
कॉम्प्रेन्शनशी रिलेटेड हा प्रश्न आहे, क्लोज टेस्ट. बँकिंगची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली असेल त्यांना नक्कीच हा जो प्रश्न आहे हा परिचित असेल. एक पॅराग्राफ दिलेला असेल, त्यामध्ये काही ब्लँक्स असतील. उदाहरणार्थ एक पॅराग्राफ आहे, त्यात 5 रिकाम्या जागा आहेत. त्या प्रत्येक रिकाम्या जागेसाठी खाली पर्याय दिलेले असतील. योग्य पर्याय निवडायचा योग्य रिकाम्या जागेसाठी. पूर्ण पॅसेजचा अर्थ लावता आला तर आपल्याला कळेल की कोणत्या रिकाम्या जागी कोणता योग्य पर्याय असेल. पॅरा जम्बल्ड सेंटेन्सेस. एखादा पॅराग्राफ कसा तयार होतो, तर काही वाक्य मिळून एक पॅराग्राफ तयार होतो. वाक्यांची रचना पॅराग्राफ मध्ये कशी असते, तर एका विशिष्ट सिक्वेन्सने असते. लॉजिकल सिक्वेन्स असतो त्या प्रत्येक वाक्यामध्ये. आणि जर तो आपण क्रम चुकवला तर पॅराग्राफचा अर्थ लावता येईल का, तर नाही लावता येणार. तो मिनिंगफुल पॅराग्राफ नाही राहणार. म्हणून ते सेंटेन्सेस जे असतात ते लॉजिकली रिलेटेड असतात आणि त्यामुळेच आपल्याला एखाद्या पॅराग्राफचा अर्थ लावता येतो, है ना. तर पॅराजम्बल्ड मध्ये असेच प्रश्न असतात. एक पॅराग्राफ असेल, त्याची वाक्य जी असतात ती उलटसुलट केलेली असतील, जम्बल्ड केलेली असतील, मिक्स केलेली असतील. म्हणजेच त्याच्यामध्ये लॉजिकल सिक्वेन्स नसेल, एक सिक्वेन्स मध्ये नसतील. आपल्याला प्रश्न असेल की त्यांना सिक्वेन्सने लावा. पॅराजम्बल्ड सेंटेन्स म्हणजे काय, ते वाक्य जे आहे ते एका सिक्वेन्सने लावा. मग प्रश्न असतील की पहिलं वाक्य कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, किंवा योग्य क्रम कोणता वाक्यांचा. बघा, काही प्रश्न आपण सोडून बघू, तुम्हाला अंदाज येईल की व्याकरण आपल्याला कितपत माहिती आहे, कितपत माहिती करून घ्यावं लागेल, किती अभ्यास आपल्याला करावा लागेल, प्रश्नांची डिफिकल्टी लेव्हल कशी असेल, काय असेल याचा अंदाज येईल आणि बरचसं शिकायलाही मिळेल. ओके. फ्यू स्टुडंट्स हॅव टेकन द बुक्स आणि ब्लँक दिलेली दिसते पुढे. फ्यू स्टुडंट्स हॅव टेकन द बुक्स. शेवटी प्रश्नचिन्ह आहे. ऍड क्वेश्चन टॅगचं हे वाक्य आहे आणि आपल्याला योग्य ते क्वेश्चन टॅग निवडायचं आहे. बालपणापासून आपण हा टॉपिक अभ्यासलेला आहे. ओके. अंदाज लावा काय उत्तर असेल ते, जरा विचार करा. हॅवंट दे, हॅव दे, डोंट दे की हॅव नॉट दे. साधारण एक नियम बऱ्याच जणांना परिचित असेल, सोपा टॉपिक आहे म्हणून, की वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतं, वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतं. या ठिकाणी बघा, फ्यू स्टुडंट्स हॅव टेकन द बुक्स, नॉट दिसत नाहीये म्हणजे वाक्य होकारार्थी वाटेल, परंतु हे वाक्य नकारार्थी आहे. का नकारार्थी आहे? बघा, या ठिकाणी हा जो फ्यू आलेला आहे, या फ्यूचा अर्थ नकारात्मक आहे. इथं जर अ फ्यू राहिला असता तर अ फ्यू चा अर्थ होकारार्थी आहे. फ्यू आणि अ फ्यू या दोघांचा अर्थ आहे थोडेसे. फक्त फरक इतका की फ्यू नकारात्मक आहे आणि अ फ्यू होकारार्थी आहे. ठीक आहे. मग आता फ्यू जर नकारात्मक आहे तर याचा अर्थ क्वेश्चन टॅग होकारार्थी आलं पाहिजे, म्हणून पर्याय हॅव दे हे पर्याय असेल उत्तर. ठीक आहे. तर हॅव दे हे उत्तर आहे याचं. हॅवंट दे का नाही येणार, कारण की वाक्य पण नकारार्थी, क्वेश्चन टॅग पण नकारार्थी, असं चालणार नाही. डोंट दे का नाही येणार, या ठिकाणी हॅव सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे म्हणून डू ची गरज नाहीये. हॅव नॉट दे असं लिहत नाही आणि परत हे निगेटिव्ह इथं चालणार नाही, म्हणून एकच पर्याय हॅव दे. बघा पुढचा प्रश्न. This scissor is blunt and I don't have another scissors. यात एरर आपल्याला शोधायचा आहे. एरर डिटेक्शन आपण आधी वाचलं है ना, यावर प्रश्न येणार आहेत. तर या प्रकारचे प्रश्न असतील. स्पॉट द एरर तुम्ही याला म्हणू शकतात. म्हणजे हे वाक्य दिलंय, याच्यातली चूक ओळखायची आहे, कुठं चूक केलेली ती ओळखायची आहे. मग यासाठी आपल्याला वाक्य वाचल्याबरोबर त्याच्याशी संबंधित नियम आठवले पाहिजे. आता हे वाक्य जर आपण व्यवस्थित वाचलं तर बघा, धिस सीझर इज ब्लंट अँड आय डोंट हॅव अनदर सीझर्स. या ठिकाणी एरर झालेला आहे ए पार्ट मध्ये. काय एरर आहे, तर हा सीझर शब्द चुकीचा आहे. काय पाहिजे मग, तर या ठिकाणी SCISSORS असं पाहिजे. सीझर हा शब्द कायम अनेक वचनी लिहितात. का, तर नियम असा आहे, हा नामाशी संबंधित हे वाक्य आहे. हे एरर जो आहे झालेला आहे तो नामाशी संबंधित आहे, नाऊन या टॉपिकशी संबंधित. रेग्युलर आपण क्लासेसमध्ये नाऊन म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच पासून ग्रामरची सुरुवात करतो, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. म्हणजे ज्यांचं जे काही बेसिक राहिलंय ते आधी बेसिक होऊन जातं आणि मग ऍडव्हान्स ग्रामरचे टॉपिक समजायला अडचणी येत नाही.
तर हा बेसिक टॉपिक मधला प्रश्न आहे हा. सिझर्स, कात्री. कात्री ही वस्तू जी आहे दोन पात्यांपासून कात्री तयार होते. नियम असा आहे, दोन भागांपासून तयार झालेल्या वस्तूंची नावे ही कायम अनेक वचनी असतात. मग कात्री ही सुद्धा दोन पात्यांपासून तयार झाली आहे, म्हणून कात्री इंग्रजीत लिहिताना अनेक वचनी म्हणजे सिझर्स असं लिहिलं गेलं पाहिजे. आणि मग हे नाम कायम अनेक वचनी असल्यामुळे याच्याशी संबंधित जेवढे जे काही शब्द याच्या आजूबाजूला असतात ती सुद्धा अनेक वचनी येतात. म्हणजे याच्याशी संबंधित एखादं सर्वनाम त्याच्यासोबत वापरलं जात असेल ते सुद्धा अनेक वचनी पाहिजे. यापुढे जे क्रियापद येईल ते सुद्धा अनेक वचनी पाहिजे, जरी तुम्हाला एका कात्रीबद्दल बोलायचं असलं तरी. म्हणून सिझर्स इथं धीसच्या जागी दीज पाहिजे, नंतर सिझर्स असं पाहिजे, आणि हा जो इज आहे तिथं आर पाहिजे. म्हणजे हे वाक्य असं येईल, दीज सिझर्स आर ब्लंट अँड आय डोंट हॅव अनदर सिझर्स. पुढे बरोबर लिहिलंय, ही कात्री बोथट आहे आणि माझ्याकडे दुसरी कोणतीही कात्री नाही. इज इट क्लिअर? ओके. तर एरर आहे ए पार्ट मध्ये. ब्लंट या शब्दाचा अर्थ आहे बोथट, ज्याला धार नाहीये असा. पुढचं वाक्य बघा, रोहन ऍज वेल ऍज माय फ्रेंड्स आर कमिंग टू मीट मी. नो एरर. म्हणजे नो एरर म्हणजे हा शेवटचा पर्याय नो एरर आहे, पाचवा. जबरदस्ती एरर नाही काढायचा वाक्यामध्ये. कधी कधी वाक्य पूर्ण बरोबर असतं तेव्हा शेवटचा पर्याय नो एरर हा पर्याय निवडावा लागतो. उगाच एरर काढत बसू नका जर वाक्य बरोबर असेल तर, है ना. तर बघू आपण यात एरर आहे का. रोहन ऍज वेल ऍज माय फ्रेंड्स आर कमिंग टू मीट मी. एररची वाक्य सोडवताना हे ऑब्लिक नाही येत असं समजून वाक्य वाचलं पाहिजे. डी पार्ट मध्ये एरर डी आहे का उत्तर, की ए आहे, बी आहे, सी आहे, बघा जरा. पूर्ण वाक्य वाचू आपण. रोहन ऍज वेल ऍज माय फ्रेंड्स आर कमिंग टू मीट मी. या ठिकाणी एरर झालेला आहे बी मध्ये. म्हणजे तुम्ही बी ला डार्क करणार, बी च्या पुढे ओव्हल डार्क करणार तुम्ही. तर बी मध्ये एरर काय आहे, तर हा आर चुकीचा आहे. इथं इज पाहिजे. का इज पाहिजे? तुम्ही म्हणाल फ्रेंड्स आहे म्हणून आर बरोबर आहे. नाही, इथं इज का पाहिजे त्याचं कारण आहे का. हे बघा, लक्ष द्या. रोहन आणि माझे मित्र हे मला भेटायला येत आहे. म्हणजे भेटायला येणारे कोण कोण, रोहन आणि माझे मित्र. म्हणजे दोन कर्ते आहेत, रोहन आहे आणि माय फ्रेंड्स आहे. हा पण एक सब्जेक्ट आहे, हा पण एक सब्जेक्ट आहे. आर कमिंग हे वर्ब आहे पुढे. हे दोन कर्ते जोडलेले आहेत ऍज वेल ऍज ने, है ना. रोहन माय फ्रेंड्स कशाने जोडलेत, ऍज वेल ऍज ने. नियम असा आहे, जेव्हा दोन कर्ते ऍज वेल ऍज ने जोडले जातात तेव्हा क्रियापद हे पहिल्या कर्त्यानुसार वापरलं पाहिजे. पहिला कर्ता कोण आहे, रोहन. मग रोहन नुसार इथं आर येईल का, नाही, तर इथे येणार इज, है ना. म्हणून एरर आहे बी मध्ये. ठीक आहे, पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद वापरावं लागतं. हा मी तुम्हाला सांगितलं, हा जो नियम आहे हा आहे सब्जेक्ट व्हर्ब या टॉपिकशी संबंधित. ओके, मोठा टॉपिक आहे हा. पण त्यात कर्त्यानुसार क्रियापद कशी बदलत जातात त्याचे नियम त्या टॉपिक मध्ये शिकायला मिळतील तुम्हाला रेग्युलर बॅच मध्ये. ओके, नेक्स्ट. चूज द सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग विच इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. असं वाक्य निवडा जे व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे, करेक्ट आहे. बघा वाक्य वाचा. यू और आय आर लर्निंग इंग्लिश. Rahul as well as his friends are learning English. A number of students are going to Mumbai. Ajay with his friends have joined the program. काय म्हटलंय आपल्याला, सूचना व्यवस्थित वाचा. Which is grammatically correct. मग पहिलं करेक्ट आहे का बघू आपण. यू और आय चुकीचं वाक्य आहे हे. यू आणि आय ऑर ने जोडले गेलेत. मग इथं दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद वापरतात, आरच्या जागी एम पाहिजे होता, म्हणून हे वाक्य चुकीचं. राहुल ऍज वेल ऍज हिज फ्रेंड्स याचा नियम मी इथं वरती आताच सांगितलाय, है ना. राहुल नुसार क्रियापद पाहिजे. क्रियापद काय आलंय, आर. काय पाहिजे होतं, इज. हे पण रॉंग आहे. अ नंबर ऑफ स्टुडंट्स आर गोइंग टू मुंबई, हे वाक्य बरोबर आहे. अजय विथ हिज फ्रेंड्स हॅव जॉईन द प्रोग्राम. ऍज वेल ऍज ला जो नियम आपण वापरला तो इथं
सेम नियम आहे. विथने जेव्हा दोन कर्ते जोडलेले असतील तेव्हा क्रियापद हे पहिल्या कर्त्यानुसार यायला पाहिजे. अजय एक वचनी आहे म्हणून हॅवच्या जागी पाहिजे हॅज, म्हणजे हे पण चुकीचं आहे. एकच सी पर्याय फक्त बरोबर आहे, म्हणून ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स सी. आय गो देअर विथ मोहन. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. चेंज द व्हॉइस वर प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. बघा पर्याय. मोहन इज गॉन देअर विथ मी. देअर इज गॉन बाय मी विथ मोहन. आय एम गॉन विथ मोहन. नन ऑफ दिस. याचा आन्सर आहे नन ऑफ दिस. का बरं नन ऑफ दिस आन्सर आहे याचं? हे वरील उत्तर का नाही? सरळ आपण कारणाकडे जाऊया. काय कारण आहे? तर गो हे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ग्रामर मध्ये आपण जेव्हा व्हर्ब शिकतो तेव्हा व्हर्बचे वेगवेगळ्या पद्धतींनी प्रकार पडलेले आहेत. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब, है ना. त्यानंतर क्रियापदाच्या आणखी वेगळ्या पद्धतीने काही प्रकार आहेत. मेन व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्बचे पुन्हा दोन प्रकार, प्रायमरी ऑक्झिलरी, मोडल ऑक्झिलरी. ओके. रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब, हे सगळे घटक व्हर्ब या टॉपिक मध्ये येतात. तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. गो सोबत कर्म येऊ शकत नाही कारण ते इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. येत आहे लक्षात? म्हणून त्या ठिकाणी काय, तर नन ऑफ दिस म्हणजे जे जर वाक्यात हेच नसेल, कर्मच नसेल, तर पॅसिव्ह वॉइस कसं होणार? कारण की पॅसिव्ह वॉइसची सुरुवात कशाने होते? पॅसिव्ह वॉइसची सुरुवात होते कर्माने. गो हे अकर्मक क्रियापद आहे, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, म्हणून त्याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. उत्तर येईल नन ऑफ दिस. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. इफ आय वॉज इन हिज शूज आय वुड डाय विथ शेम. जर मी त्याच्या जागी असतो तर लज्जेने मेलो असतो, असा वाक्याचा अर्थ आहे. एरर शोधायचा आहे. इफ आय वॉज इन हिज शूज आय वुड डाय विथ शेम. या ठिकाणी एरर झालेला आहे पहिल्या पार्ट मध्ये. हा वॉज चुकीचा आहे. या ठिकाणी वेअर पाहिजे. आय सोबत कधी वेअर ऐकलाय का? नाही ऐकलाय ना. पण इथं वेअर येतो कारण हे काल्पनिक वाक्य आहे. मी त्याच्या जागी असतो तर. इन हिज शूज म्हणजे त्या जागी असणे, त्याच्या जागी असणे, म्हणजे त्याच्या जागी असण्याची कल्पना केलेली आहे. काल्पनिक वाक्य आहे आणि काल्पनिक वाक्याचा नियम आहे इफ आय वेअर अशी रचना असते. म्हणजे इफ सोबत करता, कर्त्यासोबत वेअर येतो पुढे. आय सोबत वेअर वापरण्याची प्रथा आहे. इफ आय वेअर इन हिज शूज, म्हणून ए मध्ये एरर आहे. ठीक आहे. चिल्ड्रन लाइक्स टू ईट चॉकलेट्स रादर दॅन स्वीट्स. थोडा विचार करा, हे वाक्य वाचा व्यवस्थित आणि कुठं एरर वाटतोय जरा बघा. ऐका, या ठिकाणी एरर झालेला आहे फर्स्ट पार्ट मध्ये. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. काळ 12 काळ आहेत एकूण, माहिती तुम्हाला. आणि फक्त तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण जेव्हा काळ शिकतो तेव्हा जवळपास 12 काळ शिकत असताना 72 प्रकारच्या वाक्यरचना तुम्हाला करता येतील. किती? तर 72 प्रकारच्या वाक्यरचना फक्त 12 काळातच आहेत. आलं का लक्षात? विचार करा. है ना. आपल्याला फक्त 12 काळ आणि त्याची सूत्र माहिती आहेत. 72 प्रकारच्या वाक्यरचना तुम्ही फक्त काळांमध्ये करू शकता. तर हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. लहान मुलांना चॉकलेट्स आवडतात मिठाई वगैरे पेक्षा. या ठिकाणी नियम असा आहे, हे सूत्रानुसार वाक्य बरोबर आहे. चिल्ड्रन हा सब्जेक्ट आणि लाईक हे V1. परंतु दुसरा नियम असा आहे सिंपल प्रेझेंटचा, सब्जेक्टच्या जागी जर ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम असेल तर त्या पुढे येणाऱ्या क्रियापदासोबत एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. है ना. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तरच एस किंवा ईएस. आता चिल्ड्रन हे सिंग्युलर नाउन आहे का? नाही. चिल्ड्रन हे प्लुरल नाउन आहे, म्हणून तिथं लाईक पाहिजे. लाईक्स एस नाही लागणार, म्हणून फर्स्ट पार्ट मध्ये एरर आहे. नो सुनर डिड ही द पेज द टीचर शेड ॲट हिम. त्याने पान फाडलं की नाही फाडले, तेवढ्यात शिक्षक त्याच्यावर ओरडले. यात एरर झालेला आहे बी पार्ट मध्ये. नो सुनर नंतर डिड आलेला आहे. ओके.
आणि नियम असा आहे, जेव्हा सहाय्यकारी क्रियापद डीड असेल तेव्हा तर टेर पाहिजे. ओके. आणि टियर आणि टेर हे जे मी तुम्हाला सांगितलं याचे दोन उच्चार होतात. अशा शब्दांना म्हणतात होमोग्राफ्स. तीन कॉन्सेप्ट आहेत, होमोनिम्स, होमोफोन्स, होमोग्राफ्स. ओके. त्यापैकी हा होमोग्राफ आहे की ज्याचं स्पेलिंग सेम आहे, उच्चार वेगळे आहेत आणि अर्थ वेगळे असतात, त्यांना होमोग्राफ्स असं म्हणतात. टियर आणि टेर दोघं उच्चार याचे होतात. डीड नंतर टेर पाहिजे. यस्टरडे रोहित बॉट अ बुक. शी संबंधित एरर यात आहे. नो एरर हा पर्याय नाहीये, कुठेतरी एरर आहे. कुठे एरर आहे बघू आपण. यस्टरडे रोहित बॉट अ बुक. अ बुक, इथं अ बुक च्या जागी द बुक पाहिजे होतं. आणि इथं बघा अ बुक आहे सुरुवातीला आणि इथं द बुक का? नियम असा आहे आर्टिकलचा, बुक हे कॉमन नाउन आहे, सामान्य नाम. नामाचे 5 प्रकार आहेत, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन. आणि या प्रत्येकाचे फंक्शन्स आहेत, त्याचे काही नियम आहेत. ओके. एक वचन, अनेक वचनाचे, काउंटेबल, अनकाउंटेबलचे, ते आपण रेग्युलर लेक्चर मध्ये डिटेल मध्ये पाहतो. तर एकवचनी सामान्य नाम, सिंग्युलर कॉमन नाउन, बुक सारखे, हे जेव्हा वाक्यात पहिल्यांदा वापरले जातात तेव्हा त्यांच्यासोबत ए किंवा ऍन येतो, है ना. हा ए किंवा ऍन वापरलेला आहे, लक्षात घ्या. परंतु तेच सामान्य नाम जर वाक्यात पुन्हा पुन्हा येत असेल तर मात्र पुढे द वापरतात. म्हणून इथं जेव्हा सुरुवातीला बुक वापरलं तेव्हा अ बुक लिहिलेलं आहे, मात्र इथं पुढे बुक लिहिताना द बुक पाहिजे होतं. हे त्यामागचं कारण आहे. सिटिंग अंडर द शेड ऑफ अ ट्री फॉर अ व्हाईल मेड अस फ्रेश फॉर फर्दर जर्नी. व्यवस्थित जर वाचलं आपण तर आपल्याला अंदाज येईल हे कुठं चुकलंय ते. सिटिंग अंडर द शेड ऑफ ट्री, आपण अंडर द ट्री म्हणतो की अंडर द शेड ऑफ ट्री म्हणतो? झाडाखाली की झाडाच्या सावली खाली? झाडाखाली म्हणतो ना, मग अंडर द ट्री असं पाहिजे होतं. आणि जर शेड असं लिहायचंच असेल तर हा अंडर शब्द इथं नको, इथं इन पाहिजे होता. मग सिटिंग इन द शेड ऑफ अ ट्री असं म्हणायचं असेल तर सिटिंग इन द शेड ऑफ अ ट्री. आणि झाडाखाली असं म्हणायचं असेल तर मग शेड लिहायची गरज नाहीये, तिथं सिटिंग अंडर द ट्री असं पाहिजे होतं. ठीक आहे. तर मग अंडर द शेड ऑफ अ ट्री म्हणजे झाडाच्या सावलीच्या खाली असं नाही म्हणत आपण. एरर ए पार्ट मध्ये आहे. ओके. काही फिल द ब्लँकचे प्रश्न आपण पाहू इथं. बघा, वेट. आय हॅव डॉट डॉट कॉटन. मच कॉटन, फ्यू कॉटन, अ फ्यू कॉटन, मेनी कॉटन. यात आन्सर आहे मच कॉटन. आय हॅव मच कॉटन, माझ्याकडे भरपूर कापूस आहे. कापूस, कॉटन हे अनकाउंटेबल नाउन आहे, न मोजता येणारं नाम. आणि मग याच्यासोबत इथं जे विशेषण आहे, क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह जे यायला पाहिजे ते अनकाउंटेबल यायला पाहिजे. परिमाणवाचक विशेषण, विशेषणाचे प्रकार आहेत वेगवेगळे, त्यामध्ये परिमाणवाचक विशेषण हा एक प्रकार आहे. परिमाण ठरवलं जातं एखाद्या पदार्थाचं. भरपूर कापूस असं म्हणायचं असेल तर मच आणि मेनी या दोघं शब्दांचा अर्थ भरपूर होतो. पण मेनी हा काउंटेबल सोबत वापरतात, मोजता येणाऱ्या नामांसोबत. म्हणजे मेनी बुक्स, मेनी गर्ल्स, मेनी बॉईज, मेनी स्टुडंट्स, मेनी पेन्स, मेनी पेन्सिल्स, मेनी पेजेस, मेनी मोबाईल्स असं. आणि मच अनकाउंटेबल सोबत, मच वॉटर, मच कॉटन, मच कोल, मच हनी, मच मिल्क, लाईक दिस. आय हॅव मच कॉटन पाहिजे. फ्यू आणि अ फ्यू हे दोघं सुद्धा काउंटेबल आहेत, ते पण येणार नाही, म्हणून मच हे उत्तर आहे याचं. वॉटर डॉट डॉट ऍट 100 डिग्री सेल्सिअस.
वॉटर इज बॉइलिंग, बॉइल्स, हॅव बॉइल्ड की बॉईल. पाणी 100 अंशाला उकळतं असं जर कोणी म्हटलं तर हे जागतिक सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि ऐका आता, युनिव्हर्सल ट्रूथ, जागतिक सत्य हे कायम सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच लिहिलं जातं, बोललं जातं. मग सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळाचा विचार केला तर कोणतं क्रियापद बरोबर आहे? इज बॉइलिंग नाही, हा चालू वर्तमान काळ झाला. बॉइल्स हा पहिलं रूप आहे. हॅव बॉइल्ड हा प्रेझेंट परफेक्ट आहे. बॉईल हे पण पहिलं रूप आहे. मग आता बॉइल्स लिहायचं की बॉईल? थोड्याच वेळापूर्वी मी एक नियम सांगितला, करता जर एकवचनी नाम असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. उत्तर आहे बॉइल्स. ही डाईड प्रेपोजिशनशी संबंधित हे वाक्य आहे. ब्लँक आहे बघा. फ्रॉम, बाय, ऑफ, इन. तो कॅन्सरने मेला. बऱ्याच जणांना वाटेल बाय, ही डाईड बाय कॅन्सर, पण बाय येत नाही. कोणाला वाटेल फ्रॉम, ही डाईड फ्रॉम कॅन्सर, ते पण रॉंग आहे. डाय ऑफ ही फ्रेज आहे. डाय ऑफ म्हणजे एखाद्या आजाराने मरणे. फ्रेज आहे. फ्रेज म्हणजे काय? वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा जास्त शब्द जेव्हा एकत्र येतात आणि एकत्र येऊन जेव्हा एक नवीन शब्द त्या ठिकाणी तयार होतो त्याला म्हणतात फ्रेज. ओके, सो दिस इज अ फ्रेज, डाय ऑफ. ओके, नेक्स्ट. द पुलिस ran ... the thief in, at, near आणि after. पोलीस ran in and at near after कोणतं येईल? तर द पोलीस रॅन आफ्टर द थीफ. पोलीस चोराच्या माग धावले असं म्हणावं लागेल आपल्याला. सोपा प्रश्न आहे हा. ओके, बघा सेंटेन्स कम्प्लिशन वर आधारित एक प्रश्न आपण घेऊया इथं. इफ यू टोअर द पेज, टोअरचा अर्थ मी नुकताच सांगितला तुम्हाला, फाडणे. फाडणे याचं भूतकाळ आहे, फाडले. टोअर दुसरं रूप आहे. इफ यू टोअर द पेज ... इफ हा ग्रामरचा एक प्रकार आहे, सिंथेसिस मध्ये येतो. इफ मध्ये 3 प्रकारच्या वाक्यरचना तयार होतात, त्याला टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 सेंटेन्सेस म्हणतात. तर हे टाईप 2 चं वाक्य आहे. टाईप 1 काय असतं, टाईप 3 काय असतं, टाईप 4 काय असतं, 2 तासाचं 3 तासाचं लेक्चर आहे. थोडक्यात ऐका. इफ यू टोअर द पेज, इफ सोबत आलेला काळ सिंपल पास्ट आहे. यू टोअर दुसरं रूप आहे टोअर. त्यामुळे कॉमन नंतरचं वाक्य, उर्वरित वाक्यामध्ये वुड प्लस V1 पाहिजे. मग आता चेक करा वुड प्लस V1 कुठे आहे. युनिव्हर्सल ट्रूथ आहे, असंच पाहिजे, बदलणार नाही. द टीचर पनिश्ड, द टीचर विल पनिश, द टीचर वुड पनिश्ड आहे तिसऱ्यामध्ये. पण चौथं बघा, द टीचर वुड पनिश, वुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्या ठिकाणी बरोबर वापरलं, म्हणून पर्याय डी हे उत्तर आहे. चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. She has been running fast, she have been running fast, she has been running, she has runs. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे? शी हॅज बीन रनिंग फास्ट. पहिलं वाचून बघा व्यवस्थित, जरा व्यवस्थित वाचलं तर चुकीचं की बरोबर कळेल. रनिंग हे स्पेलिंग बरोबर दिसतंय का? RUNING नाही, RU पाहिजे है ना. शी हॅव, शी नंतर हॅव कधीच येत नाही, शी सोबत हॅज येतो कायम. शी हॅज बीन रनिंग हे बरोबर वाटतंय. शी हॅज रन्स, रन्स कधी नाही येणार, फक्त रन येईल. शी हॅज रन, रन तिसरं रूप येईल इथं. रनची 3 रूप, रन, रॅन, रन अशी आहेत. ठीक आहे, हे थर्ड फॉर्म या ठिकाणी वापरलंय हॅज नंतर. तर पर्याय तिसरा उत्तर आहे याचं. ही डिड नॉट बाय ... ऑफ 3 पेन्स, आयदर, एनी, मेनी की नायदर. ही डिड नॉट बाय आयदर ऑफ 3. थोडक्यात ऐका, आयदरचा वापर आणि नायदरचा वापर दोन पैकी एक असं म्हणायचं असेल तेव्हाच आयदर नायदर येतात. इथं प्रश्नात 3 पेन्स म्हटले, त्यामुळे आयदर आणि नायदर इथं येऊ शकत नाही. राहिलं एनी आणि मेनी. मेनी ऑफ द 3 पेन्स योग्य वाटते की एनी ऑफ द 3 पेन्स? म्हणजे त्याने 3 पैकी एकही पेन विकत घेतला नाही असं म्हणायचंय, तर एनी हे उत्तर या ठिकाणी येणार, मेनी येणार नाही है ना. मेनी ऑफ द 3 पेन्स नाही, एनी ऑफ द 3 पेन्स. ओके. अवर पिझेंट्री ... व्हेरी पुअर. पिझेंट्री म्हणजे शेतकरी लोक.
आणि हा शब्द कायम अनेकवचनी असतो. कायम नामाशी संबंधित हे वाक्य आहे, हा शब्द आहे. पिझंट्री म्हणजे शेतकरी लोक कायम अनेकवचनी लिहितात आणि त्याच्यासोबत येणारी क्रियापद कायम अनेकवचनी असतात. पिझंट्री सोबत बघा अनेकवचनी क्रियापद या चारींमध्ये कोणतं दिसतंय? फक्त आर हा अनेकवचनी दिसतोय. इज, डज आणि हॅज हे तिघ एकवचनी आहेत. उत्तर आर. और पिझंट्री आर व्हेरी पुअर. आपले शेतकरी लोक फार गरीब आहेत. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिव्हन सेंटेन्स. अपवादात्मक वाक्य दिसतंय बघा. वॉटर रिफ्लेक्टेड द ब्ल्यू स्काय. पाण्याने निळ्या आकाशाला परावर्तित केलं, याचं पॅसिव्ह वॉइस करायचं. द ब्लू स्काय वॉज रिफ्लेक्टेड फ्रॉम वॉटर, इन वॉटर, बाय वॉटर, की नन ऑफ दिस. चेंज द व्हॉइस करताना पॅसिव्ह वॉइस लिहिताना आपल्याला जास्तीत जास्त सवय झालेली बाय वापरण्याची. पण बाय हे एकमेव प्रेपोजिशन आहे का इंग्रजीतलं? नाही. अशी बरीच प्रेपोजिशन्स आहेत ना. बायच का वापरतो आपण? कारण आपण ऍक्टिव्ह वॉइस मध्ये बऱ्याच वेळेस करता हा सजीव वापरतो, त्यामुळे बाय तिथे लिहिलेला असतो. करता निर्जीव असेल तर बाय वापरता येत नाही. दुसरं त्याला सूट होणारं तर डेव्हिड सेड, अवतरण चिन्हातलं वाक्य बघितलं तर अवतरण चिन्हात प्लीज अमन डोंट आस्क मी धिस क्वेश्चन असं आलेलं आहे. या ठिकाणी अवतरण चिन्हातलं वाक्य हे आज्ञार्थी आहे ना. इनडायरेक्ट स्पीच करताना आज्ञार्थी वाक्य जर असेल तर त्याचे नियम असे आहेत. सेड किंवा सेड टू ऐवजी रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड किंवा ऍडवाइस वापरतात. इथं प्लीज आलाय म्हणून आपल्याला डेव्हिड रिक्वेस्टेड असं वापरावं लागेल है ना. चारही पर्यायांमध्ये रिक्वेस्टेड दिसतोय. पुढे आणखी विचार करावा लागेल. प्लीज असा शब्द असेल तर तो कट होतो, रिमूव्ह करायचा. डेव्हिड रिक्वेस्टेड अमन, डेव्हिडने अमनला रिक्वेस्ट केली आहे. डेव्हिड रिक्वेस्टेड अमन. वाक्य जोडण्यासाठी इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य असेल तर टू किंवा नॉट टू वापरतात. मग डोंट असेल तर नॉट टू वापरतात. होकारार्थी असेल तर टू वापरतात. म्हणून डोंट कट होतो आणि नॉट टू येणार. डेव्हिड रिक्वेस्टेड अमन नॉट टू आस्क हिम धिसचा होतो दॅट क्वेश्चन, फुल स्टॉप. कोणता पर्याय बघा? डेव्हिड रिक्वेस्टेड अमन नॉट टू आस्क हिम दॅट क्वेश्चन. पर्याय क्रमांक डी. डेव्हिड रिक्वेस्टेड, बघा डी मध्ये काय दिलंय? डेव्हिड रिक्वेस्टेड अमन, सॉरी पर्याय क्रमांक डी नाही, डेव्हिड रिक्वेस्टेड अमन नॉट टू आस्क हिम दॅट क्वेश्चन. बी पर्याय है ना, बी पर्याय त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना अवतरण चिन्हात जर आज्ञार्थी वाक्य असेल, अवतरण चिन्हात जर एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल, साधं वाक्य असेल, तर त्या वाक्याच्या प्रकारानुसार इनडायरेक्ट स्पीचचे नियम बदलत जातात. ओके. यामध्ये आपल्याला हे जी परीक्षा आहे त्यावर जे प्रश्न आपल्याला येणार आहेत ते प्रश्न सोडवता येण्यासाठी आपल्याला संपूर्ण ग्रामर माहिती असणं गरजेचं आहे. आणि दीपस्तंभला जे आपण ऑनलाईन ऑफलाईन ज्या बॅचेस घेतो त्यामध्ये संपूर्ण ग्रामर म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच पासून क्लॉजेस पर्यंत संपूर्ण ग्रामर आपण कव्हर करतो. ठीक आहे. ओके. आजचं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. ओके. थँक्यू.